राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ सकाळी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार। भुजबळांना अन्न नागरी पुरवठा खातं मिळणार। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का अशी चर्चा। महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा। मंत्रिपदाची शपथ घेत असल्यानं भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाके फोडत जल्लोष, तर नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुख त्रिपाठी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि मोदींमध्ये 40 मिनिटं चर्चा। पाकची पाणीकोंडी करण्यासाठी तालिबानकडून हालचाली। तालिबानी अधिकाऱ्यांकडून पाकला जाणाऱ्या पाण्याची पाहणी। उनार नदीवर तालिबान धरण बांधणार। लष्कर-ए-तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकीमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नूहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विजय शहा प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन। कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी होणार। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवार यांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका, शरद पवारांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना फटकारलं। इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोर मागितले तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोना, तर देशात 258 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। सिंगापूरमध्ये आठवड्यात 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 पट वाढ। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया-युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया-युक्रेन संदर्भात चर्चा। पुतीन यांचा दावा, युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम द्यावी लागणार। SRHचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा। श्रीलंकन नागरिकाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यानं वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ओढी नाल्यांना पूर, शेतीमालाचंही प्रचंड नुकसान। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका। थकबाकी माफीची याचिका फेटाळली। वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेसला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच।